किसी ने कहा है दोस्तों कि जिसके दिल में सच्ची तमन्ना होती है उन्हें हजार रास्ते मिलते हैं, और जिसके दिल में सच्ची तमन्ना नहीं होती है वो बहाने ढूंढते हैं. पोतराज आपल्याला कधी कधी दिसतात गावामध्ये. तागाच्या चाबूकने स्वतःला फटके मारून घेतात, त्याचा आवाज येतो आणि ते भिक्षा मागतात. बाई एक ढोलक असते ती वाजवत असते, गुबू गुबू गुबू. ते पोतराज का बनले याच्या मागेही एक कथा आहे की देवीचा प्रकोप थांबविण्यासाठी देवीला ते नवस बोलतात आणि म्हणतात की पहिलं मूल मी तुला देईन. मग जो पहिला मुलगा होतो त्याला पोतराज बनवतात. पोतराज चाबकाचे फटके मारतो आपल्या शरीराला आणि भिक्षा मागतो. तागाचं ते चाबूक असते, एक टोक लांब असते, एक छोटं असते आणि त्या टोकाला गाठ न मारता तसंच सोडून देण्यात येते. जोराने झटका मारल्यानंतर हवेतच त्या चाबकाच्या टोकाचा आवाज येतो आणि आपल्याला असं वाटतं की खरोखरच याला जास्त लागलेलं आहे आणि मोठा आवाज झालेला आहे. याच्या मागचं रहस्य हे आहे की तो हवेतच आवाज होत असतो. ही झाली एक प्रकारची त्यांची परंपरा. परंतु त्यांची अंधश्रद्धा अशी आहे की आपण एक मुलगा सोडलं पाहिजे देवीच्या नावाने, पण त्यांनी तसं करायला नाही पाहिजे. काळ बदलला आहे. विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे की साथीचे रोग देवीच्या कोपल्याने, कोणाच्याच कोपल्याने होऊ शकत नाही. मुलांना शिकवायला पाहिजे, पुढे न्यायला पाहिजे. सध्या समानतेचा अधिकार आहे. कोणी शिका, कोणी डॉक्टर व्हा. हे असं किती दिवस करणार? मुलांच्या भविष्यासाठी मुलांना शिकवलंच पाहिजे. त्यामध्येच त्यांच्या समाजाचा फायदा आहे मित्रांनो. फक्त त्यामधील अंधश्रद्धा सोडली पाहिजे. सत्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.